बघा किती सुंदर दिसते. तर हे आहे फणस. आपल्यासाठी हे फणस आहे. हिंदीमध्ये याला कटहल म्हणतात, इंग्लिशमध्ये याला जॅकफ्रूट म्हणतात. ह्याच्या बऱ्याचशा रेसिपीज बनवल्या जातात, जसे की फणसाची भाजी, फणसाचा तवा फ्राय आणि तिसरा म्हणजे फणसाची बिर्याणी. आणि आज मी देखील बनवत आहे फणसाची बिर्याणी. तर हे ब्लिंकिटवरून मागवलेलं फणस त्यांनी ऑलरेडी क्लीन करून दिलं आहे. पण तुम्ही जर अख्खं फणस घरी आणलं असेल तर चाकूला तेल लावून त्याला पहिल्यांदा कापून घ्या. त्याचे काप करा. नंतर ते थोड्या वेळासाठी फणसाचे तुकडे मिठाच्या पाण्यात टाका, जेणेकरून त्याचं सगळं जे थोडासा ग्लुईनेस असतो किंवा चिकटपणा असतो तो कमी होईल. आणि नंतर सुकवलेले हे फणसाचे तुकडे आहेत. तर इथून पुढची प्रोसेस आता मी व्हिडिओमध्ये सांगते. तर हे सगळं साहित्य मी बिर्याणीसाठी एकत्र करून इथे ठेवलं आहे. ही फणसाची बिर्याणी आहे, पण माझं छोटं बाळ फणस नाही खात, त्याच्यासाठी थोडेसे बटाटे मी त्यात टाकते आहे. हा आहे उभा चिरलेला कांदा, ज्याला आपण बरिस्ता म्हणजेच तळेला कांदा याचा बनवणार आहोत. नंतर मिरच्यांचे छोटे छोटे तुकडे, टमॅटो, कांदा, बिर्याणी मसाला, त्याचबरोबर घरचं लाल तिखट, हळदीची पावडर आणि मीठ. आणि बिर्याणी आहे म्हटल्यावर पुदिना मस्त आहे आणि कोथिंबीर, तसेच मॅरिनेशनसाठी दही. तर इथे मी घेतलंय एका भांड्यामध्ये पाणी, त्याच्यामध्ये हे फणसाचे तुकडे घालूयात. त्याआधी थोडेसे धुवून घेऊयात. तर धुवून घेतले मी. याच्यामध्ये आता पाणी घालते. त्याचबरोबर हे चिरलेलं बटाटं, ज्याची साल काढून घेतली आहे. चवीनुसार मीठ, म्हणजे आपण आत्ता जस्ट हे उकळून घेणार आहोत. थोडंसं मीठ टाका आणि हळद. आता हे मिक्स करूया आणि अगदी 4 ते 5 मिनिट ह्याला आपण उकळून घेऊयात. गॅसची फ्लेम मीडियम ठेवूया, म्हणजे ते पटकन उकळेल. आता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे तांदूळ भिजवायचा. मी तरी 15 मिनिटे साधारण तांदूळ भिजवते. मी खाणारी मोठी 2 लोकं आणि एक छोटा मुलगा, त्यामुळे मी एक मोठी वाटी तांदूळ घेतलीये. याच्यामध्ये आपण पाणी घालूया. एकदा पाण्याने स्वच्छ धुवून आपण त्याच्यामध्ये नंतर बुडेल एवढं पाणी घालून तो 15 मिनिटे भिजूयात. तोपर्यंत फणस आणि बटाटे छानपैकी ते उकळत आहेत. 5 मिनिटे होत आली की आपण ते बंद करूयात. तांदूळ बाजूला ठेवून देते भिजायला. आता बटाटा आणि फणसाचं पाणी वेगळं करून घेऊ आपण आणि ते एका चाळणीमध्ये चाळून घेऊ. आता आपण बिर्याणीसाठी पाणी गरम करायला ठेवूया. तसं तर तांदूळ यामध्ये टाकायला वेळ आहे, पण स्लो गॅसवरती तोपर्यंत पाणी गरम होईल. बरिस्ता म्हणजेच हा तळलेला कांदा. खरंच बिर्याणी म्हणजे थोडं मल्टीटास्किंग आहे, पण आपल्याला सवय झाली की आपण पटापट त्या स्टेप्स फॉलो करू शकतो. मला सवय झाली आहे, पण तुम्ही जर नवीन बनवत असाल तर हळूहळू करा, घाई नाही. फणस आणि बटाटा आपण मॅरिनेट करून घेऊया. त्याच्यासाठी मी त्यामध्ये घातले दही, पुदिना आणि कोथिंबीर, हळद, लाल तिखट, मीठ घातलं. आता बिर्याणी मसाला घालायचा, साधारणतः 2 चमचे मोठे घालायचे. मी अंदाजेच घालतेय. अर्ध लिंबू पिळून घ्यायचं. मिरची, तुम्हाला तिखट कमी पाहिजे असेल तर कमी घाला. आता हे एकदा मिक्स करून घेऊया. हळुवारपणे करा, कारण बटाटे आणि फणस थोडंसं शिजलेलं आहे. कांदा देखील तळून होतोय आणि मॅरिनेशनचा वास एवढा छान येतोय, मला आता कंट्रोल नाही होतंय. आणि ह्यातला थोडा तळलेला कांदा मी ह्या मॅरिनेशनमध्ये देखील घालणार आहे. आता वाट बघते आणि पाणी देखील आपलं उकळत आलंय. छानपैकी पाण्यामध्ये बुडबुडे आलात. तर ह्याच्यामध्ये आता हे काही गरम मसाले घालूयात. आपले वापरातलेच गरम मसाले, दालचिनी, लवंग, काळी मिरी, विलायची आणि चक्रीफूल, हे सगळं घालते. मोठी विलायची असेल तर नक्की घाला, माझी संपली आहे. नंतर 1 चमचाभर तेल, म्हणजे तांदूळ जे आहेत आपले ते असे चिकटणार नाहीत, एकमेकांना सुटे सुटे राहतील. त्याचबरोबर मीठ, थोडासा लिंबाचा रस. छान बुडबुडे आलेत. आता ह्याच्यामध्ये तांदूळ घालूया. आपल्याला हा तांदूळ ना 80 ते 90% शिजवून घ्यायचा आहे. मीडियम फ्लेम असेल तर साधारणतः 15 मिनिटे पकडू शकता. हे आपला बरिस्ता तयार आहे. आता आपण हा बाजूला काढून घेऊयात. ह्यातला थोडासा कांदा आपण ह्या मॅरिनेशनमध्ये घालूयात आणि थोडा बिर्याणीच्या लेअरिंगसाठी. आता तेल गरम आहे तोपर्यंतच याच्यामध्ये कांदा घालूयात, बारीक चिरलेला. भाजीची तयारी करतो आता. लेअरिंगसाठी आपल्याला जी भाजी लागणार आहे त्याची. उकळी आली की असा तांदूळ वरती यायला लागेल. त्याच्यानंतर पण आपल्याला 3-4 मिनिटे ह्याला उकळूच द्यायचं आहे आणि नंतर गॅस बंद करायचा आहे आणि तो चाळणीमध्ये आपल्याला सुकवण्यासाठी ठेवायचा किंवा ताटामध्ये पसरून ठेवू शकता.
त्यात घालूयात टमॅटो. तेल थोडंसं जास्त झालं, पण अशा शाही पदार्थांमध्ये हायगॅनी करायची, थोडं जास्तच घालायचं. पेस्ट घालूया 1 चमचा. मॅरिनेट केलेलं फणस आणि बटाटा घातलाय. पहिल्यांदा हे मिक्स करून घेऊया आणि परतूया. आमची कढई थोडी छोटी आहे, तुम्ही मोठी घ्या. फणसाचे तुकडे मोठे ठेवले ना तरच बिर्याणी खायला मजा येते. छोटे ठेवले की ते गाळ होऊन जातात आणि मग ते काय होतं, भात खिचडी झाल्यासारखं होतं. त्यामुळे मोठेच तुकडे ठेवा. थोडंसं शिजण्यापुरतं पाणी टाकूया, एकदम पाव कप. मीठ थोडंसं कमी वाटलं टाकल्यानंतर, थोडं अजून टाकलं. आता साधारणतः 10 मिनिटे आपण मीडियम फ्लेमवर छान शिजू देऊयात, म्हणजे आपल्याला नंतर लेअर करता येईल. हे जे आपले तांदूळ शिजलेत ना, त्याचं पाणी आपण काढून हे चाळणीमध्ये घेऊयात. मसाले, गरम मसाले तुम्हाला ठेवायचे असतील तर तुम्ही ठेवा किंवा काढून टाकले तरी चालतील. असं फोर्कनी ना फणसाच्या आत असं गेलं ना फोर्क, समजायचं आपलं हे शिजलंय छानपैकी. कारण ते जास्त शिजवलं तर गाळ होतं. सगळं करेपर्यंत स्टॅमिना माझा 80% झाला. आता लेअरिंग करूयात. सगळं साहित्य मी घेऊन बसतीये, कारण आता उभा राहायची माझ्या शक्ती नाही. सगळं साहित्य जमा करून झालंय, फक्त कोथिंबीर राहिली. आता आणलंय मी तूप, केवडा वॉटर आणि केशर. केशर नाही टाकलं तरी चालेल, इट्स ऑप्शनल. तर बिर्याणीसाठी पहिल्यांदा असं एक मोठं पसरट भांडं घ्यायचं. मोठी कढई वगैरे असते तशी घ्यायची. त्याला थोडंसं पहिल्यांदा तूप लावायचं. लेअरिंग करतोय आपण. तूप लावून झालं की भाताची एक लेअर टाकायची आधी, नंतर भाजीची, ती आपण फणसाची आणि बटाट्याची भाजी केली आहे त्याची. तुम्हाला किती लेअर बनवायचे ते तुमच्यावर आहे. जास्त बनवायचे असतील तर तुम्ही जास्त बनवू शकता. तर अजून एक भाताची, त्याच्यावर वरती टाकायचा तळलेला कांदा भरपूर सारा. हे केवडा वॉटर आहे, हे सुपर मार्केट स्टोअर्समध्ये मिळतं. ह्याच्याने छान असा वास येतो, एकदम मस्त असा. हे थोडंसं टाकूया. थोडंसं केशर ऑप्शनल आहे. आता परत एक भाजीची लेअर टाकूया. शेवटची लेअर असणार आहे ही भाजीची, आहे नाही तेवढी मी टाकते याच्यामध्ये. आता हा उरला सुरला राईस देखील टाकूया पसरवून. ही थोड्याशा राईसमध्ये हिरवा कलर मिसळून ठेवला होता, तो टाकूया. आणि उरलेला राईस टाकून देऊ आता याच्यामध्ये. उरला सुरला तळलेला कांदा टाकून देऊ पसरवून. कोथिंबीर, पुदिना असेल तर पुदिना पण घाला, माझा संपला. केवडाचं वॉटर, केशर, एक दोन केशरच्या काड्या लेअरला टाकायच्या. आणि शेवटी थोडंसं तूप. आता हे असं छानपैकी सील करायचं. बिर्याणी गॅसवरती ठेवूयात दम देण्यासाठी. जास्त दम देऊ नका, ती रुसेल. काही जण तव्यावरती ठेवतात दम देण्यासाठी, पण मी एकदम 0 फ्लेम, म्हणजे सगळ्यात लोएस्ट फ्लेमवरती मी बिर्याणी ठेवते, म्हणजे अजून जास्त ती छान मऊ होते. 15 मिनिट लागतात दमसाठी, 15 ते 20 मिनिट. तोपर्यंत रेस्ट घेऊया आणि नंतर भेटूयात बिर्याणी झाली. आता प्लेटमध्ये काढून घेऊयात. हे बघा कशी सुट्टी सुट्टी बिर्याणी आहे, अजिबात खाली करपली नाही, लागली नाही. बघा किती सुंदर दिसतेय. आता मी टेस्ट करणार आहे. चला आता बिर्याणी टेस्ट करूया, हातानेच खाऊयात.
एवढी टेस्टी मला तरी आवडली, तुम्ही पण ट्राय करा.